जय श्रीराम. गुरुनी दिलेली शेवटची भेट जी आयुष्य बदलून गेली. जीवनात काही भेटी अशा असतात ज्या आपण विसरू शकत नाही आणि काही लोक असे असतात जे निघून गेल्यावरही आपल्या आयुष्यात कायम राहतात. ही कथा आहे एका गुरु आणि त्याच्या शिष्याची, जिथे शेवटची भेटच सर्वात मोठा धडा बनते. कथा सुरू होते. एका गावात अर्जुन नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप प्रामाणिक पण तितकाच गोंधळलेला होता. जीवनात काय करावं, कोणता मार्ग धरावा याचा त्याला काहीच अंदाज नव्हता. एके दिवशी तो एका महान गुरूंना भेटला. त्या गुरूंच्या चेहऱ्यावर इतकी शांतता होती की अर्जुन त्यांच्याकडे आकर्षित झाला. तो म्हणाला, गुरुजी, मला मार्ग दाखवा, माझं जीवन अंधारात आहे. गुरुजी हसले आणि म्हणाले, अंधार बाहेर नाही, तो तुझ्या मनात आहे. त्या दिवसापासून अर्जुन गुरुजीच्या आश्रमात राहू लागला, सेवा करू लागला, शिकू लागला. पहिला धडा. गुरुजींनी त्याला सांगितलं, अर्जुना, लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस. तू स्वतःला ओळखायला शिक. पण अर्जुनला हे समजायला वेळ लागला. दुसरा धडा. एक दिवस गुरुजींनी त्याला एका नदीकाठी नेलं आणि म्हणाले, पाण्यात बघ, तुला काय दिसतं? अर्जुन म्हणाला, माझं प्रतिबिंब. गुरुजी म्हणाले, पाणी स्थिर असेल तरच स्पष्ट दिसतं, मन शांत असेल तरच सत्य कळतं. मोठा वळण. काही वर्षांनी गुरुजी खूप आजारी पडले. आश्रमात दुःखाचं वातावरण पसरलं. अर्जुन घाबरला. तो रडत गुरुजींच्या जवळ गेला. गुरुजी, मला सोडून जाऊ नका, मी तुमच्याशिवाय काहीच नाही. गुरुजी हसले आणि म्हणाले, शेवटचा धडा अगदी हृदयस्पर्शी. अर्जुना, मी तुला कधीच सोडत नाही. जोपर्यंत तू सत्याच्या मार्गावर चालशील तोपर्यंत मी तुझ्यातच आहे. माझ्यावर अवलंबून राहू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव, कारण खरा गुरु बाहेर नाही, तो तुझ्या आत आहे. हे बोलून गुरुजी शांत झाले. भावनिक शेवट. अर्जुन खूप रडला, पण त्याला गुरुजींचं शेवटचं वाक्य आठवलं. तो उभा राहिला, डोळे पुसले आणि ठामपणे म्हणाला, आजपासून मी माझ्या आतल्या गुरूंना ऐकेन. त्या दिवसापासून अर्जुन बदलला. तो इतरांना मार्ग दाखवू लागला, कारण त्याला कळलं होतं, गुरु कधीच जात नाहीत, ते आपल्या आत जिवंत राहतात. कथेचा विस्तारित सार. ही कथा आपल्याला सांगते की जीवनात आपण नेहमी बाहेर कुणाला तरी शोधत असतो, आधारासाठी, मार्गदर्शनासाठी, सुखासाठी. पण खरं समाधान, खरी दिशा ही बाहेर नसून आपल्या आत दडलेली असते. गुरु आपल्याला फक्त मार्ग दाखवतात, पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. गुरु शरीराने निघून जाऊ शकतात, पण त्यांची शिकवण, त्यांची ऊर्जा, त्यांचं अस्तित्व हे कायम आपल्या आत जिवंत राहतं. जो माणूस स्वतःच्या मनाला जिंकतो तोच खऱ्या अर्थाने जीवन जिंकतो. दृष्टांत 1. आरशाचा सत्यधडा. एक माणूस रोज आरशात बघून स्वतःवर रागवायचा. त्याला वाटायचं की जग त्याच्याशी चुकीचं वागते. एक दिवस त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं, आरसा कधीच खोटं दाखवत नाही, तू जसा आहेस तसाच तो दाखवतो. सार. आपल्या आयुष्यात जे घडतं ते आपल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. मन बदललं की जग
बदलतं. दृष्टांत 2. बियाणाचं रहस्य. एक छोटंसं बियाणं जमिनीत पेरलं गेलं. ते अंधारात होतं, मातीखाली दडलेलं, पण ते हार मानलं नाही. हळूहळू ते उगवलं, झाड बनलं. सार. अंधार म्हणजे शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीची टप्पा असतो. आपल्या आतली ताकद ओळखली तर आपणही उंच वाढू शकतो. दृष्टांत 3. नदीचा प्रवास. एक नदी पर्वतावरून निघाली. तिला अनेक अडथळे आले, दगड, वळणं, खोल दऱ्या, पण ती थांबली नाही. शेवटी ती समुद्रात मिळाली. सार. जीवनात अडचणी येणारच, पण जो थांबत नाही तोच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. दृष्टांत 4. दिवा आणि अंधार. एका खोलीत पूर्ण अंधार होता. लोक घाबरले होते. एक छोटासा दिवा लावला आणि सगळा अंधार नाहीसा झाला. सार. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा प्रकाश त्याला दूर करू शकतो. तसंच आपल्या आतली श्रद्धा आणि विश्वास जीवनातील अंधार दूर करतात. दृष्टांत 5. गुरूंचा अदृश्य हात. एक मुलगा चालायला शिकत होता. तो पडत होता, उठत होता. त्याला वाटत होतं की तो एकटाच आहे, पण मागे त्याची आई सावधपणे त्याला धरून होती. सार. आपण आयुष्यात एकटे नाही. गुरु, देव आणि आपल्या चांगल्या कृती नेहमी आपल्याला आधार देत असतात. जरी ते दिसत नसले तरी. अंतिम भावनिक संदेश. गुरु कधीच दूर जात नाहीत, ते आपल्या विचारामध्ये जिवंत राहतात. प्रत्येक संकट आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतं. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे. शांत मनातच देवाचा आवाज ऐकू येतो. एंड व्हॉइसवर लाईन. पॉवरफुल. गुरु शोधायचा असेल तर बाहेर नाही, डोळे बंद करून स्वतःच्या आत बघा, कारण तिथेच तुम्हाला तुमचा खरा मार्गदर्शक सापडेल. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.